नमस्कार, मी किरण. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणच्या नॅशनल उर्दू हायस्कूल मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर परिमंडळ 3 कल्याण यांच्या मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पंधरवडा 2017 चे आयोजन करण्यात आले होते. समाजात शालेय विद्यार्थ्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केले जाते आणि म्हणूनच अंमली पदार्थ त्यांचे सेवन मुलांचे आयुष्य कसे नष्ट करू शकते आणि ते शरीराला किती हानिकारक आहे हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिशा फाउंडेशन आणि अंजुमन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आतापर्यंत किती मुलांना या संकटातून वाचवले आहे हे सांगितले. यावेळी पोलीस सहआयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त डॉक्टर प्रताप दिगावकर, पोलीस आयुक्त परिमंडळ कल्याणचे डॉक्टर संजय शिंदे, कल्याण विभाग एसीपी कांबळे, एसीपी वाडेकर, डोंबिवली विभाग तसेच बाजारपेठ महात्मा फुले, खडकपाडा, कोळसेवाडी, विष्णुनगर, टिळकनगर, रामनगर, मानपाडा याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. या सर्वांनीच मुलांना अंमली पदार्थांचे व्यसन कसे घातक आहे, यामागे देश पुढची पिढी उद्ध्वस्त करणे हा हेतू आहे. तर आपण याला बळी नाही पडले पाहिजे. हे आयुष्य शिकून मातृभूमीसाठी काहीतरी करून दाखवण्याचे आहे असे सांगितले. तसेच शाळेतल्या 1000च्या वर विद्यार्थी यावेळी उपस्थित होते आणि सगळ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही अशी शपथ घेतली. कल्याणच्या नॅशनल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अब्दुल्ला सर, शाळेचे चेअरमॅन शमीम सर, नतीफ खान, सलीम सर यांनी सुद्धा उपस्थित पाहुण्यांना आम्ही या अंमली पदार्थ व्यसनमुक्ती जनजागृतीमध्ये आपल्याला सहकार्य करू, तसेच समाजात जनजागृती करण्यास सहभाग देखील घेऊ असे सांगितले. हमारे ठाणे डिस्ट्रिक्ट में, हमारे महाराष्ट्र में हम नशे का कोई कारोबार होने नहीं देंगे और हम अवेयरनेस के लिए हमारे जितने दोस्त उस तरफ आगे रोकने की कोशिश करेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.